ही बिर्याणीची वाफ सगळ्या शाखांवरती सारखी निघायला पाहिजे. सगळ्या शाखांवरती बिर्याणीची क्वालिटी सेम असायला पाहिजे. प्रोडक्ट आवडलं की कस्टमर बरोबर रिपीट होतो. नाही आवडलं तर का नाही आवडलं या सगळ्या गोष्टी मालकाने ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यात सुधारणा करायला पाहिजे. शेवटी महत्वाचं काय तर क्वालिटी. नमस्कार, मी सुजित, काजवा बिर्याणी उद्योग समूह. गाडीचं थोडंसं काम करणं, संभाजीनगरला मसाले पाठवणं आणि आपल्या 5 नंबर ब्रांचला राहत्याला व्हिजिट करणं, अशी 3-4 कामं घेऊन मी घराबाहेर पडलो. आपल्या राहता ब्रांचला आज 1 महिना पूर्ण झालाय. ग्राहकांचा प्रतिसाद आणि विक्री दोन्ही जबरदस्त आहे. अचानक व्हिजिट करण्यामागे एक मोठा ट्विस्ट आहे. डायरेक्ट किचन मध्ये जायचं आणि बिर्याणीची चव बघायची. सगळं काही SOP प्रमाणे आणि पद्धतशीर चालू आहे. चिकन टिक्क्याच्या रेसिपी मध्ये आपल्याला थोडासा चेंज करायचा होता. बिर्याणी प्रमाणेच आपण चिकन टिक्क्याचंही प्रीमिक्स तयार केलंय. आता सगळ्या ब्रांचला ते आपण प्रोव्हाइड करून देऊ. या प्रीमिक्स प्रमाणे आणि SOP प्रमाणे तुम्ही चिकन टिक्का तयार केला तर तुम्हाला तो टेस्ट करण्याची गरज नाही. डायरेक्ट बनवला की तो रेडी होऊन जातो. एक स्टार्टर म्हणून टिक्क्याचं तरी तर झालं फायनल. बाकी बिर्याणी एकदम व्यवस्थित चालू आहे. सगळ्या ब्रांचेसचा सेल जबरदस्त आहे, कारण प्रत्येक फ्रँचायझी घेतलेला माणूस आपल्याला पॉईंट टू पॉईंट फॉलो करतोय. जो व्यक्ती SOP प्रमाणे फॉलो नाही करणार किंवा क्वालिटी देण्यामध्ये तो कुठेतरी कमी पडेल, ती ब्रांच आपण लगेच बंद करून टाकणार. कारण आपलं एकच टार्गेट आहे, क्वालिटी बिर्याणी प्रोव्हाइड करणं. या अचानक व्हिजिट मध्ये फ्रँचायझी ओनर सोबत भरपूर साऱ्या गप्पा झाल्या. त्यांचे बरेच डाऊट्स होते, ते डाऊट्स क्लिअर केले. स्टाफ सोबत चर्चा केली. स्टाफचं राहणं, खाणं, ड्युटीचा टाइम, सर्व्हिस वगैरे सगळं काही काम त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. ग्राहकांशी चर्चा करून त्यांचा फीडबॅक मिळवला. तुम्हाला जर बेस्ट हैदराबादी बिर्याणी खायची असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. राऊरीची सुप्रसिद्ध असलेली काजवा बिर्याणी आता आपल्या राहता शहरामध्ये आहे.